7/2024 रोजी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास बोराडे गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम 5 अज्ञात चोरट्यांनी क्रुझर गाडीला रस्सी बांधून एटीएम कॅबिनच्या बाहेर ओढून आणि चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेथील काही रहिवाशांनी त्यांना चोरी करत असताना पाहिल्यानंतर आरडाओरड केला आणि ते चोरटे गाडी घेऊन पळून गेले। त्याच्या अनुषंगाने एटीएम चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून आम्ही क्रुझर गाडीचा आणि आरोपींचा शोध घेत होतो। वरिष्ठांनी त्यामध्ये सूचना दिल्या होत्या। तशात आमच्या बीटचे अंमलदार कैलास जाधव आणि मनोज नेरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की खंबाळे गावात एक त्या वर्णनाशी मिळती जुळती अशी क्रुझर गाडी आहे। त्यावरून आम्ही त्या क्रुझर गाडीच्या जे मालक आहेत त्यांना आणि त्या गाडीला पोलीस स्टेशनला आणले। चौकशी करत असताना त्या इस्माने सांगितलं की मी रोज सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वेचे वॅगन्स मध्ये ज्या गोणी असतात त्या गोणी वाहण्यासाठी मजूर घेऊन जात असतो आणि माझा जो मुलगा आहे तो कधीतरी माझी गाडी चालवतो रात्री आणल्यानंतर। त्याच्यावरून आम्हाला असं वाटलं की त्याच्या मुलाकडेही चौकशी करावी आणि त्याच्या मुलाकडे चौकशी करत असताना थोडा त्याच्या बोलण्यात तो अडखळीत होता आणि थोडा अजून सखोल चौकशी केल्यावर त्याने त्याचा एक मित्र आहे अनिल नावाचा, त्याच्या सांगण्यावरून ऊसतोड कामगारांना जे पैसे देण्यासाठी काही ठेकेदार येतात तर त्या ठेकेदाराकडनं पैसे घेऊन त्यांची फसवणूक करायची आहे, तू रात्री गाडी घेऊन ये असं सांगितल्यावरून तो वडिलांना न विचारता ती क्रुझर गाडी घेऊन खडाखेड इथे आला। नंतर त्याच्या सोबत त्याच्या 2 मित्रांनाही घेऊन आला होता खंबाळ्यावरनं आणि इथे आल्यावरती तो जो अनिल नावाचा इसम आहे त्याच्यासोबतचे 2 मुलं अशांसह ते बोराडी गावात एटीएम चोरीसाठी गेले आणि तिथे चोरी करत असताना त्यांचा प्रयत्न फसला अशी कबुली दिली। त्यावरून आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यात वापरलेली जी क्रुझर गाडी होती ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे आणि त्यांची ओळख परेड घेणे बाकी असल्याने आरोपींची ओळख बाहेर पसरू नये म्हणून त्यांना बुरखा घालून न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलं होतं। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे।